एकीकडे शेगावमध्ये आपण गर्दी बघतोय तर दुसरीकडे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी शिर्डीमध्येही भाविकांची मांदियाळी बघायला मिळते। आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे आणि आज रात्री 12 वाजता साई मंदिर आणि मंदिर परिसरात साई भक्त जल्लोषाने नवीन वर्षाचं स्वागत करते। साई मंदिर परिसरातून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडेंनी घेतला। पाहुयात शिर्डीतली सध्याची परिस्थिती। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सज्ज झालेली आहे। साई भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता आज रात्री मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साई संस्थांनी घेतलेला आहे। नवीन वर्षाचं स्वागत करता यावं आणि साईबाबांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी मोठ्या संख्येने साई भक्त जे आहेत ते शिर्डी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। शेकडोंच्या संख्येने पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत साई दरबारी करता यावं यासाठी साई भक्तांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। आज रात्री ठीक 12 वाजता साई मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये साई भक्त मोठ्या प्रमाणात जल्लोष करतील आणि नवीन वर्षाचं स्वागत करतील। त्यामुळे साई संस्थान देखील भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे। साई संस्थांकडून देखील विविध उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। साई भक्तांचं दर्शन अधिक सुकर व्हावं आणि नवीन वर्षात जास्तीत जास्त साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी साई संस्थांनी विविध उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।